नमस्कार, रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी श्रावणामध्ये स्पेशली नागपंचमीसाठी आवर्जून बनवल्या जाणाऱ्या ज्वारीच्या लाह्या या ठिकाणी बनवणार आहोत। तर लाह्या बनवण्यासाठी ज्वारी ही वेगळी असते, पण आज आपण या ठिकाणी आपण जी भाकरीसाठी ज्वारी वापरतो त्या ज्वारीपासून आज आपण या ठिकाणी या लाह्या बनवणार आहोत। तर या लाह्या बनवायला अगदी सोपे आहे। तर लवकरच नागपंचमी येत आहे, तर आपण प्रसादासाठी या लाह्या वापरत असतो। तर या ज्वारीच्या लाह्या लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत खायला अगदीच पौष्टिक आहेत। तर रेसिपी अगदी सोपी आहे। तर आपण या ठिकाणी रेसिपीला लगेच सुरुवात करूया। या ठिकाणी आपण 1 वाटी ज्वारी घेतलेली होती। तर आपण एका कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पाणी व्यवस्थित गरम झालं की आता आपल्याला या ठिकाणी स्वच्छ निवडून घेतलेली ही 1 वाटी ज्वारी या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता आपण तिला चमच्याने अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला ही ज्वारी यावरती एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे फुल फ्लेम वरती याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या या ज्वारीला छान अशी उकळी आलेली आहे। तर या ठिकाणी आपली ही ज्वारी छान अशी टम्म फुगलेली आहे। आता आपण या ज्वारीला एका चाळणीमध्ये काढून घेऊया व या ज्वारीमधलं जे पाणी आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित असं या चाळणीतून निथळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही ज्वारी छान अशी सॉफ्ट बनलेली आहे। ज्वारीमधलं पाणी व्यवस्थित निथळल्यानंतर आपण तिला एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण या ज्वारीला रात्रभर किंवा 4 ते 5 तास आपल्याला या ज्वारीला व्यवस्थित असं वाळवून घ्यायचं आहे। तर या ज्वारीला आपल्याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये वाळवायचे नाही, तर याला आपल्याला अशाच प्रकारे ताटामध्ये व्यवस्थित असं रात्रभर किंवा 4 ते 5 तास व्यवस्थित असं वाळवून घ्यायचं आहे। ज्वारी वाळल्यानंतर परत पहिल्यासारखी कडक बनते। तर या ठिकाणी आपण गॅसवरती एक मोठी कढाई गरम करायला ठेवलेली होती। या ठिकाणी आपण लाह्या फोडण्यासाठी मोठी कढाई किंवा पसरट पॅनचा वापर करायचा आहे। त्यामुळे आपल्या या लाह्या छान अशा एकसारख्या फुटल्या जातात। तर या ठिकाणी आपण या कढाईमध्ये एक मुठभर अशी ज्वारी यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपण तिला चमच्याने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर आता 2 मिनिटांनंतर आपण या कढाईवरती झाकण ठेवून आपल्याला हाय फ्लेमवरती या लाह्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहे। तर लाह्या फोडत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे। त्यामुळे आपल्या या लाह्या छान अशा पटापट फुटल्या जातात। आता आपण या कढाईमध्ये परत एकदा एक मुठभर अशी ज्वारी यामध्ये टाकून घेऊया व परत यावरती झाकण ठेवून आपल्याला या लाह्या फोडून घ्यायच्या आहेत। तर अशाच थोड्या थोड्या करून आपल्याला या ठिकाणी सर्व लाह्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या लाह्या छान अशा फुटलेल्या आहेत। तर रेसिपी अगदी सोपी होती। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय।